डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, IAS व्हा, पण तुमचं स्वप्न काय आहे कधी विचार केला? स्वागत आहे मित्रांनो 21 लेसन फ्रॉम माय 20s. आज हा लेसन नंबर 5. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या पॅरेंट्सना सुद्धा दाखवा. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप काही सॅक्रिफाईस केला आहे. तुमचे आई वडील तुमच्या बाबूसोनापेक्षाही जास्त प्रेम तुमच्यावर करतात आणि त्यांचे एक्सेप्टेशन पण आहेत. पण प्रॉब्लेम तेव्हा येते जेव्हा त्यांचे एक्सेप्टेशन तुमच्यासोबत मिळत नाहीत. आता समजा जसे तुमचे हे सुंदर चेहरे सर्वांसोबत सारखे नाहीत, तर तसंच तुमचे करिअर ऑप्शन पण सारखे कसे असू शकतात. आणि 12वी नंतर प्रत्येकाला कळते की आपली भाकरी कुठं चांगल्या प्रकारे शिजते. मला पण कळालं होतं 12वी नंतर मला काय करायचं आहे. आणि माझ्या भावाचं पण स्वप्न होतं की मी इंजिनियर व्हावा आणि मला पण त्या करिअरमध्ये इंटरेस्ट होता, म्हणून मी जेईची प्रिपरेशन केलो. नंतर 2 वेळा फेल पण झालो. आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला कळते, पण आपण आपल्या पॅरेंट्स लोकांना सांगत नाही. कारण माझ्या केसमध्ये तर आईचं काही वांधा नव्हता, पण बाबासोबत बोलायला फावून जाते. आणि आपले पॅरेंट्स डॉक्टर, इंजिनियर, IAS फक्त हे 3-4 फील्डच का निवडायला सांगते? कारण की त्यांच्या काळातील कोणतरी व्यक्ती त्या फील्डवर गेला आहे, त्याने खूप पैसा कमवला आहे आणि ते आता चांगली लाईफ जगत आहे, म्हणून आपल्याला पण तेच करायला सांगतात. पण आताच्या काळात 2026 मध्ये जग खूप बदललेलं आहे. आता इतकी सारी फील्ड निघालेली आहे करिअर ऑप्शनची. AI, कॉन्टेंट क्रिएटर, यूट्यूब, डाटा अनालिस्ट, स्टार्टअप्स, खूप सारे करिअर फील्ड आहे आणि तुम्हाला कळते पण, फक्त तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगत नाही. खरं सांगतो तुम्ही पण तुमच्या आईबाबांना सांगलं पाहिजे की मला हे करायचं आहे. कारण का आजचा लेसन नंबर आहे 5 फॉलो युअर ड्रीम. तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना कसं कन्व्हिन्स करू शकता? पहिलं तर इमोशनल ड्रामा करू नका. दुसरं, जे तुम्ही करिअर फील्ड निवडलं आहे त्या करिअर फील्डबद्दल खूप डीप रिसर्च करा. काय स्कोप आहे, अशा प्रकारे तुम्ही त्या करिअरला अप्रोच कराल. आणि मेन मला तर किती पैसा आहे. थर्ड, तुमचा बॅकअप प्लॅन काय आहे ते पण तुम्ही सांगा आणि एव्हिडन्स दाखवा की हे नाही झालं तुम्ही हे करन, हे नाही झालं तुम्ही हे करा. त्यांना थोडीशी वेळ द्या, कारण का एका कन्व्हर्सेशनमध्ये तर ते होकार देणार नाही तुम्हाला. आज तुम्हाला एक टास्क आहे, तुम्ही कागदावर तुमचं स्वप्न लिहा, त्यातून तुम्हाला काय मिळेल आणि तुमच्या कुटुंबाला काय मिळेल ते लिहा. शेवट एवढाच म्हणून मित्रांनो, आईबाबांना कन्व्हिन्स करणं कठीण आहे, पण स्वतःची खोटं बोलणं त्याहूनही कठीण आहे. तर भेटूया लेसन नंबर 6 मध्ये. तोपर्यंत फॉलो अँड सबस्क्राईब करा.